एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे. विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे.